रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशात सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे। तर आपल्याले मोदक बघा किती छान असे मस्त झालेले आहेत। आज आपण बनवले आहे पार्लेजी मोदक। तर पार्लेजी मोदक बघा आपल्याला किती छान आणि एकदम चविष्ट आणि खूप छान असे बाप्पाला आवडतील असे मोदक तयार आहेत। तर चला वेळ वाया न घालवता पार्लेजी मोदक कसे बनवायचे ते आज आपण बघूया। सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा। इथे आपण थोडेसे शेंगदाणे, चारोळे, थोडीशी 1 चमचा हवरी आणि थोडीशी काजू बदाम घेतलेले, गावरान तूप घालून थोडंसं भाजून घ्यायचे आपल्याला नारळ। इथे आपण सर्व साहित्य भाजून घेतलेले, काजू बदाम, चारोळे, शेंगदाणे। इथे मी 1 बिस्किट पुडा घेतलेला आहे, त्यात ते बिस्किट काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात तुकडे करून घालून घेऊया आणि छान असा बारीक भुगा करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्येच आपल्याला 1 वाटी दूध घालून घ्यायचे। मिक्सरला पुन्हा फिरून घेऊया। छान बिस्किटची गिरवी तयार करून घेतली। 1 चमचा तूप घालून घेऊया। इथे मी अर्धा कप रवा घेतलेला आहे, रवा छान भाजून घेऊया। रवा छान भाजला गेला, 1 चमचा साखर घालून घेऊया। बनवलेलं बिस्किटचं बॅटर घालून घेऊया। अजून अर्धी वाटी मी दूध घेतलेले, दूध घालून घेऊया। छान बॅटर एकत्र करून घेऊया। इथे मी थोडासा पिवळा रंग घेतलेला आहे, तो घालून घेऊया। इथे मी दुधाच्या वाटीमध्ये कलर घालून घेतलाय, छान मिक्स करून घेऊया। इथे आपण अजून 1 चमचा तूप घालून घेऊया। आपल्याला हे बिस्किटचं बॅटर बनवताना एकदम मंद आचेवर बनवायचं आहे, जास्त गॅस फुल करायचा नाही आणि दम्माने बनवायचं, खूप घाई गडबड करायची नाही, नाहीतर मिश्रण छान व्यवस्थित होणार नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं, लागत तूप घालायचं किंवा तुपाची गरज सुद्धा पडत नाही। तर खूप छान असं आपल्याला इथे बॅटर तयार झालेलं आहे। आता गॅस बंद करून आपल्याला बॅटर थंड करून घ्यायचं आहे। इथे आपण एका ताटामध्ये बॅटर काढून घेतलेलं आहे, थंड करून घेऊया थोडंसं। इथे आपल्याला बॅटर छान असं थंड झालेलं आहे। आपण मोदकचा साचा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये भरून घेऊया। छान दाबून भरून घ्यायचे। बनवलेलं काजू बदामचं मिश्रण मध्ये घालून घ्यायचे, छान ते पण दाबून घ्यायचे। वरतून पुन्हा थोडंसं बॅटर घालून घ्यायचं आहे आणि छान असं मोदक आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला मोदक तयार होतोय। तर मोदक बघा किती सुरेख आणि किती छान असा मोदक आपल्याला तयार आहे। तर आपण सर्व मोदक असेच बनवून घेऊया। तरी तर आपले सर्व मोदक तयार आहेत। तर मोदक बघा किती छान असे मस्त सुरेख असे झालेले आहे। एकच नंबर असे मोदक आपल्याला पार्लेजीचे मोदक तयार आहेत। कोणालाही बनवता येईल असे नाही, एकदम सोप्या पद्धतीने आपण असे मोदक बनवलेले आहेत। गणपती बाप्पाला सुद्धा आवडतील एवढे छान असे आपल्याला मोदक तयार आहेत। रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला आजच्यासाठी धन्यवाद, भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि खुश राहा।